मागील एक तासापासून तुमची आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली, नेमकं काय विषय होता? बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांशी आमचे असलेले गेले 20 वर्षाचे विधानसभेतील संबंध, निवडून आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो. 2 दिवस आमच्या पक्षाच्या बैठकी चालू होता. आज थोडा निवांत वेळ होता, म्हणून प्रत्येकाला भेटण्याची माझी इच्छा स्वतःची झाली होती, म्हणून मी प्रत्येक नेत्याला भेटणार आहे. आणि असलेले संबंध जे आहेत ते आमच्याशी कायम आहेत. म्हणून आजची भेट फक्त मैत्रीपूर्ण भेट होती. चहा पिलो, गप्पा मारल्या आणि कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. सर, आमदारांकडून लॉबिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे शिंदेसाठी, असं की चर्चा देखील नाही, अशी लॉबिंग असे आपसामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची त्यांची एवढी मजबूत पकड आहे, त्यांच्यासाठी एकमेकासाठी लॉबिंग करण्यासाठी आमच्यासारख्याची गरज नाही. म्हणून असं कुणी आमदार जाऊन लॉबिंग करेल, आमदार जाऊन सांगेल, सह्याचं निवेदन देईल, असं थोडं चालतं राजकारणामध्ये. हे वरिष्ठ पातळीवरचं राजकारण आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात आणि म्हणून कोणी कुणाला भेटलं म्हणून त्याचं लॉबिंग हा अर्थ घेऊ नका. सर, कधीपर्यंत तिढा सुटेल हा? आता त्या ह्या तिन्ही नेत्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबाला, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादा. रामदास कदमाने एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे का केंद्रातून ऑफर आहे एकनाथ शिंदेंना. ते रामदास भाईला माहिती असेल, मला त्याबद्दलची कल्पना नाही. थँक्यू. बूम बघा. हॅलो, लाईव्ह कॅमेरा आला